योद्धा न्यूज मराठी। घोडेगाव येथे 2 बंद घरे फोडून 35,000 रुपयांची रोकड लंपास। अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल। घोडेगाव आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील यशिका कॉम्प्लेक्स परिसरात 2 बंद घरांचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 35,000 रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आलीये। या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता ते 26 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता या कालावधीत ही घरफोडी झाली। फिर्यादी यमुना विनायक पानसरे, वय 69 वर्ष, व्यवसाय गृहिणी, राहणार फ्लॅट नंबर 101, यशिका कॉम्प्लेक्स घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा कशाच्या तरी साहाय्याने उचकटून आत प्रवेश केला। घरातील कपाटाचे लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले 20,000 रुपये रोख, 200 रुपयांच्या 100 नोटा चोरून नेले। तसेच चोरट्यांनी परिसरातील मंगेश बाळू वरे, रा घोडेगाव यांच्याही बंद घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेली 15,000 रुपयांची रोकड, 500 रुपयांच्या 30 नोटा लंपास केली। दोन्ही घरातून मिळून एकूण 35,000 रुपयांची रोकड चोरीला गेलीये। घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 305 अ, 331(3), 331(4) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 203/2026 नुसार गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट माननीय न्यायालयात पाठवण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक PSI नारायण मनोहर सूर्यवंशी रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।